महाराष्ट्रातल्या 4000 गटप्रवर्तक महिलांच्या समायोजनाचा विषय हा गुंतागुंतीचा असून त्याच्यातली जी स्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे ते आणखीन अवघड बनत चाललेली आहे। 18 ऑक्टोबर 2023 रोजी गटप्रवर्तक व आशाने जो संप सुरू केलेला होता त्या संपाच्या अगोदरपासूनच व्हॉट्सअपवर गटप्रवर्तक महिलांनी अशी प्रतिक्रिया सुरू केलेली होती की गटप्रवर्तकांच्या मागण्यासाठी स्वतंत्र नोटीस देणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असायला पाहिजे की गटप्रवर्तकांचं समायोजन झालं पाहिजे आणि आजही तीच भूमिका आहे। याच्यातले तपशील जे आहेत आणि याच्यातल्या ज्या गुंतागुंती आहेत त्या खरं म्हणजे गटप्रवर्तकांनी समजून घेतल्या पाहिजेत। जोपर्यंत महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांना विचाराच्या पातळीवर आपला प्रश्न कसा सुटला पाहिजे या प्रश्नातल्या मागण्यासंबंधी कामगार संघटनांची काय भूमिका आहे, शासनाची काय भूमिका आहे आणि गटप्रवर्तकांची काय भूमिका आहे याबद्दलच्या निश्चित भूमिका या समजल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दलचे निर्णय गटप्रवर्तकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे। कारण गटप्रवर्तकांचं समायोजन होणं म्हणजेच गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवणे किंवा शासकीय कर्मचारी म्हणूनच त्याची कामाला सुरुवात होणे। उदाहरणार्थ ज्या पद्धतीने आशा काम करतात त्याच प्रकारे अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, त्याही लहान मुलांच्या आणि स्त्रियांच्या आरोग्याचे शिक्षणाचे प्रश्न बघतात आणि एकूण समाजाचं काम आशा करतात। परंतु गटप्रवर्तक महिला जे आहेत त्यांचे जे सुपरवायझर्स आहेत त्यांना मात्र 40,000 पासून ते 70,000 पर्यंत दरमहा पगार आहे आणि ते एकदा त्यांची नेमणूक सुपरवायझर झाल्यानंतर त्यांना कायम कर्मचारी म्हणून सर्व हक्क मिळतात। त्याच प्रकारे आपण जर गटप्रवर्तकांच्या बद्दल विचार केला तर त्यातील पहिला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे की महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने सुद्धा ज्यावेळेस अंगणवाडीमध्ये सुपरवायझर्स नेमले जातात त्यावेळेस ते सुपरवायझर्स 50% हे अंगणवाडी सेविकांच्या मधून निवडावेत असे निकष असून बंधनं असून त्यानुसार त्या सेविकांना ज्यांना सुपरवायझर्स व्हायचं आहे त्यांना संधी मिळते। हा प्रकार आशांच्या बद्दल जर आपण विचार केला तर मुळातच ज्या सुपरवायझर्स आहेत त्यांनी कंत्राटी म्हणून नेमणुका केलेल्या आहेत। एक आता स्पष्ट झालेलं आहे की ज्यावेळेस 3 नोव्हेंबर रोजी आरोग्य भवन येथे 400 महिलांनी ज्यावेळेस घेराव घातलेला होता, ठिय्या आंदोलन आरोग्य भवन मध्ये केलेलं होतं दिवसभर, त्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की आम्ही सर्व गटप्रवर्तकांच्या वतीने ज्या गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या ऑर्डर्स यामध्ये काही फरक नाही, अनेक वर्षापासून फरक नाही। ही योजना 2005 सालापासून सुरू झालेली आहे। पहिल्यांदा आदिवासी जिल्ह्यांच्या मध्ये या योजनेची सुरुवात झाली राष्ट्रीय आरोग्य अभियानाची। त्याच्यानंतर 9 सालापासून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या मध्येच ही योजना आहे, त्यामुळे त्यामध्ये कसलाही फरक नाही आणि तो कागदोपत्री आज काहीच फरक नसल्यामुळे आज महाराष्ट्र शासन असं म्हणू शकत नाही की गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत। खरं म्हणजे कामगार संघटनांची ही मागणी आहे की जे कंत्राटी सर्व कर्मचारी आहेत त्यांना कायम करा, कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान हे तात्पुरतं अभियान नाही, ते अभियान नाही तर आरोग्य सेवेबद्दलची निश्चित भूमिका घेऊन ही तरतूद केलेली आहे आणि ती त्यांना बंद करता येणार नाही। त्यामुळे जी योजना कायमस्वरूपी आहे त्याला अभियान म्हणणं आणि त्याच्यासाठी म्हणून ही योजना तात्पुरती असल्यामुळे आम्ही कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत म्हणून 11 महिन्याच्या ऑर्डर्स काढलेले आहेत, हे आता सत्य ठरलेलं नाही आणि 2005 सालापासून ते आजपर्यंत 18 वर्षे झालेली आहेत आणि त्यांना असं म्हणता येणार नाही की कंत्राटी कर्मचारी हे तात्पुरते आहेत, हंगामी आहेत, तात्पुरत्या योजनासाठी घेतलेले आहेत। त्यांचं काम हे कायम बनलेलं आहे, त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि
हे करीत असताना काय फरक आहे इतर कंत्राटी कर्मचारी आणि गटप्रवर्तक हे आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे। 2020 सालामध्ये कोविड सुरू होण्याच्या अगोदर गटप्रवर्तकांना एकूण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कापासून जाणीवपूर्वक वंचित करण्यात आलं। हे महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या उच्च अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले एक मोठं कारस्थान आहे। त्यांनी गटप्रवर्तकांना वगळून भारत सरकारकडे जो PIP दाखल केला, त्या PIP मध्ये गटप्रवर्तकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांचे पगार हे जवळजवळ दुप्पट तिप्पट केले गेले आणि त्याला त्या PIP ला मंजुरी मिळाली। ही मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल आज बरेच आक्षेप आहेत। या सगळ्या मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड गैरव्यवहार झालेला आहे, करोडो रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे अशी चर्चा आहे। आणि त्या चर्चेचं मुख्य कारण हे आहे की या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 ऑक्टोबर 2020 पासून नवीन वेतन श्रेणी, सुधारित वेतन श्रेणी लागू झाली, दुप्पट तिप्पट पगार झाले। परंतु ही जी पगार वाढ आहे, मानधन वाढ जी आहे ती त्याच्या अगोदरच्या 1 वर्षापासून केली गेलेली आहे। म्हणजे 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा 1 महिन्याचा पगार गेला कुठे आणि तो किती होतो, करोडो रुपये, आणि तो व्यवहार झालेला आहे। आणि मागचा फरक या कंत्राटी कामगारांना दिलेला नाही। त्यावेळी उलट पगार वाढवत असताना त्यांना अशी थाप मारण्यात आली की तुम्हाला आम्ही कायम करणार आहोत। त्यांच्या कायम करण्याबद्दलच्या चर्चा मंत्रालय पातळीवर काही झालेल्या आहेत, 2-3 बैठका, आणि त्यांचं समायोजन या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाने संमती सुद्धा एका बाजूने दिलेली आहे। परंतु ही संमती न दिलेल्यापैकी जे कर्मचारी होते 40 गावांमधले, ते डाटा ऑपरेटर्स आणि इतर काही आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली की आम्ही 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आलेलो आहोत आणि आमचं समायोजन करा। अशा 4-5 रीट पिटिशन्स एकत्र हायकोर्टने चालवल्या आणि 10 एप्रिल 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला असा आदेश केला की त्यांनी ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कायम करण्याचा निर्णय करा, आणि जे कोर्टात आलेले नाहीत परंतु जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा निर्णय करा, असं त्या हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये आहे। आणि हायकोर्टने असं सुद्धा नमूद केलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये की जो 2006 सालीचा उमादेवीचा एक प्रसिद्ध निकाल आहे, त्या निकालाचा अर्थ लावून त्याचा संदर्भ घेऊन ही 10 वर्षे त्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना शासनाने निर्णय करून त्यांच्या सेवेचा विचार करून त्यांना कायम केलं पाहिजे। आणि ह्या मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो त्यांनी महाराष्ट्र शासनाला मुदत घातली हा निर्णय करण्याबद्दल। ती मुदत ही 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत होती, त्याच्या आधी त्यांनी निर्णय करायचा होता। याबद्दल महाराष्ट्राचे जे आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत यांनी विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही 10 वर्षे ज्यांची झाली आहेत त्यांना कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते समायोजन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। भारतातल्या अनेक राज्यांच्या मध्ये हा निर्णय करत असताना त्यांनी निर्णय केलेले आहेत। महाराष्ट्र हे एवढं प्रगत राज्य आहे आणि तरी सुद्धा त्यांनी यापूर्वीच निकाल करायला पाहिजे होता, तो केलेला नाही। छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान, गुजरात, पंजाब या राज्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या यापूर्वीच करार करून त्यांना कायम सेवेमध्ये घेतलेलं आहे। इतकंच नव्हे तर 10 वर्षे ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना कायम केलं गेलं, ज्यांची 7 किंवा 6 वर्षे झालेली आहेत त्यांना इक्वल पे फॉर इक्वल वर्क, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन दिलं गेलं। ज्यांचे 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत आहेत त्यांच्यासाठी एक सुधारित वेतन श्रेणी त्यांनी ठरवून दिली, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पेक्षा जादा, आणि 3 वर्षांच्या पर्यंत काम करणाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक वेतन श्रेणी ठरवली गेली। अशा पद्धतीने अत्यंत खोलवर जाऊन हे सर्व निर्णय झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असे निर्णय होण्याची आवश्यकता आहे। आज ज्यांना गडबड घोटाळा करायचा आहे
मग ते आरोग्य खात्यातील असतील किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील असतील वरिष्ठ, त्यांना आता ते शक्य नाही. त्यांना आता हे का करता येणार नाही तर की हे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि त्याबद्दलची प्रक्रिया पूर्ण करण्याबद्दल त्यांना कळवायला पाहिजे. तर त्यामुळे यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही असं म्हणतोय की गटप्रवर्तक सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचाच भाग आहेत. ज्या गटप्रवर्तकांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना त्यांनी कायम सेवेमध्ये घेतलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी जर आज हे करण्याबाबतची प्रक्रिया काय सुरू आहे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य विभागाला असं कळवण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी 10 वर्षापेक्षा जास्त काळ काम करीत आहेत त्यांची यादी पाठवा. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज 10 वर्षापेक्षा जास्त काम करणारे किंवा कमी काम करणारे असतील त्यांची एक सेवा ज्येष्ठता यादी बनवली जात आहे. परंतु या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये जाणीवपूर्वक गटप्रवर्तकांना वगळण्यात आलेलं आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. जरी काही हक्क कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गटप्रवर्तकांना महाराष्ट्र शासनाने जरी दिले नसले तरी गटप्रवर्तक एक कंत्राटी कर्मचारी म्हणून जो एक कायदेशीर हक्क आहे तो त्यांना नाकारता येत नाही. म्हणून आपल्याला याबद्दलचा आग्रह धरला पाहिजे आणि ज्यांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कायम करा, 10 वर्षापेक्षा कमी आहेत त्यांची एक प्रक्रिया ठरवून द्या. त्यामुळे की याबद्दल आपल्याला हस्तक्षेप करून महाराष्ट्र शासनाला आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाला कळवावं लागेल, रीतसर पद्धतीने कळवावं लागेल, योग्य पद्धतीने कळवावं लागेल. आणि आमची 10 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत आणि त्या सर्वांना तुम्ही नियमित करा, त्यांचं समायोजन करा. हे करणं महाराष्ट्र शासनाला सहज शक्य आहे. कारण जी महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त पद आहेत ही रिक्त पदं भरल्यानंतर त्यांना बजेटमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र आणखीन तरतूद करण्याची गरज नाही. नांदेडमध्ये, संभाजीनगरमध्ये आणि ठाण्यामध्ये जे मृत्यू झाले, एका दिवसामध्ये 24 पेक्षा जास्त मृत्यू नांदेडमध्ये झाले आणि त्याच्याबद्दल ती घटना अत्यंत गंभीर आहे म्हणून स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने सो मोठो रिट पिटिशन दाखल करून घेऊन त्याच्यासाठी अधिकारी नेमले. आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असे निष्कर्ष काढलेले आहेत की हे जे मृत्यू झालेले त्याला जबाबदार आहेत अपुरं मनुष्यबळ, अपुरं स्टाफ आणि दुसरं असं आहे की औषध पुरवठा कमतरता. या दोन्ही प्रश्नाबद्दल आता स्पष्ट ही केस अजूनही सुरूच आहे. याच्याबद्दलची स्पष्टता आलेली आहे की निम्म्या जागा भरलेल्या आहेत, निम्म्या भरलेल्या नाहीत, औषध खरेदीमध्ये घोटाळे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सरकारला आता लवकरच नोकर भरती करावी लागणार आहे आणि त्याबद्दलची मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे. आणखीन एक बाब आहे, भारतामध्ये प्रत्येक राज्य आरोग्या संदर्भात जे बजेटमध्ये तरतूद करते ती दिल्ली सरकारची 13% आहे, भारताची सरासरी 5.4 आहे आणि महाराष्ट्र आरोग्यामध्ये बजेटमध्ये फक्त 4% 4 पॉइंट इतकी तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र हे भारतातलं आरोग्यावर तरतूद करणारं सगळ्यात शेवटचं राज्य आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ही खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांना अनेक सुविधा देऊन त्यांचा अनाधिकृतपणे जो विस्तार झालेला आहे त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा फूस लावलेली आहे. तर ही वास्तवता आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती की तुमचं वर्षाचं बजेट काय, तर त्यांनी सांगितलं 5,654 कोटी. ऑक्टोबरमध्ये चर्चा झाली मुंबईमध्ये. मी म्हटलं किती खर्च झालेत पैसे, त्यांनी सांगितलं 1,300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि ऑक्टोबर महिना असून सुद्धा आता 1,300 कोटी केलेत म्हणजे 5,654 कोटी खर्चच होणार नाही. त्यांना म्हटलं खर्च झाला नाही तर काय होतं, तरी दिल्लीमधून राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी येणारी जी तरतूद आहे, निधी आहे,
तो वापरला जातो, महाराष्ट्र शासनाचा वापरला जात नाही आणि मग त्यासाठी दिल्लीवरून येणारा निधी सुद्धा कमी होत जातो त्यांच्या नियमाप्रमाणे. दुसरं असं की आशा योजनेवर मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी फक्त 350 कोटी रुपये अशा योजनेवर खर्च झाले. अशा योजनेमध्ये आशांचा सगळा पगार, मानधन, ट्रेनिंग हे सर्व त्याच्यामध्ये नमूद आहे. गटप्रवर्तकांचा पगार, PCMचा पगार हे सुद्धा त्या सगळ्या 350 कोटीमध्ये आहे. म्हणजे जे मनुष्यबळ आहे 76,000, त्या मनुष्यबळावर जे सगळं प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू आहे त्यांना 5,640 कोटीमधील फक्त 350 कोटी रुपये हे तरतूद केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे चेष्टा केलेली आहे. आता ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय कुणी सिद्ध करून दाखवावं, बनावट आहे म्हणून, याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना सहज शक्य आहे. मानधनवाढ देण्यामध्ये शक्यता आहे. आपल्याला सगळ्यांना गटप्रवर्तकांना कायम करण्यामध्ये त्यांनी जर काय कायम केलं तरी जास्त बोजा पडण्याचाही प्रश्न येत नाही. तर गटप्रवर्तकांना समायोजनामध्ये स्थान द्यायचं नाही असं कारस्थान चालू आहे. कारण त्यांना सवय लागलेली आहे. आता सवय अशी लागलेली आहे की हे जे 27,000 कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्यांच्यात एजंट फिरतायत आणि त्या एजंट मार्फत एकाचं समायोजन करण्यासाठी आज दर काढलेला 2.5 लाख रुपये. आणि ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2.5 लाख रुपये देणं शक्य आहे त्यांनी त्या एजंटाकडे पैसे दिलेले आहेत. आणि ज्यांना ते देणं शक्य नाही अशाने पहिला 1 लाख दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दलची त्यांची चर्चा सुरू आहे. तर हा एक भयानक प्रकार आहे आणि ही एक लालची म्हणा किंवा एक स्वार्थ म्हणा हा समोर असल्यामुळे पैशाच्या व्यवहाराशिवाय कुणाचंही समायोजन करायचं नाही असं सरळ सरळ कारस्थान सुरू आहे. याच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे की 200 डॉक्टरनी प्रत्येकी 5 लाख रुपये गोळा करून एजंटांना दिलेले आहेत कायम करण्यासाठी आणि त्यांची चौकशी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. याबद्दल काही प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप दिलेली नाही. तर हे सर्व सुरू असल्यामुळे गटप्रवर्तकांनी नेमकं काय करायचं ठरवायला पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे की गटप्रवर्तकांनी याच्याबद्दल पहिलं पाऊल म्हणून या महाराष्ट्रातली ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे गटप्रवर्तक कंत्राटी पद्धतीने आणि 10 वर्षापेक्षा कमी आहेत असे वर्षवाईज दुसऱ्या गटप्रवर्तक यांचा एक डाटा आपल्याला शासनाकडे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे सादर करावा लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की या डाटामध्ये ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना तुम्ही त्यांचं समायोजन करा. आता हा डाटा एकत्र देत असताना तो एकत्रित करण्याचे मार्ग आधुनिक पद्धतीने आपल्याला शोधले पाहिजे. हे पूर्वीपेक्षाही आता सोपं झालेलं आहे एका पद्धतीने. म्हणजे गुगल फॉर्ममध्ये आतापर्यंत आम्ही जे गटप्रवर्तकांना सांगितलेलं आहे की तुम्ही गुगल फॉर्म भरून या. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 109 आज 109 गटप्रवर्तकाने आमच्याकडे गुगल फॉर्म भरून दिलेले आहेत की त्या गुगल फॉर्मच्या आधारे त्यांचं नाव, गाव, पत्ता, वय, शिक्षण, सामाजिक परिस्थिती, किती वर्ष काम केलेलं आहे, हुद्दा काय आहे आणि पगार किती आहे हे सगळं त्याच्यामध्ये नमूद आहे. त्यामुळं तो एक चार्ट आपल्याला तो सिक्वेन्स लावून क्रमवारी आपल्याला महाराष्ट्र शासनाला सादर करता येतो आणि त्या पद्धतीने की एक सोप्या मार्गाने हे करता येतं. अर्थात ही यादी त्यांच्याकडे दिल्यानंतर ते यादीबद्दल ते काय मत देतात हे आपल्याला त्यांचं मत आल्यानंतरच आपल्याला भूमिका ठरवता येईल. परंतु हा एक पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गटप्रवर्तक ज्यांना शक्य असेल त्यांनी या मार्गाचा अवलंब करावा. का मग आता आपण पाहतोय, मी मागच्या वेळेला एका YouTube चॅनलमध्ये बोललोय की एका बाजूला 2.5 लाख रुपये देण्याची तयारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायम होण्यासाठी जवळजवळ निम्म्यापेक्षाही जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तयारी केलेली आहे. निम्मे कर्मचारी त्यातील असे आहेत की आम्ही देणार नाही, काही देऊ शकत नाही असेही म्हणणारे आहेत. तर हा प्रकार एका बाजूला सुरू आहे.
काही संघटना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर्षाला त्यांची वर्गणी जी आहे ती 500 रुपयेपासून 1000 रुपयेपर्यंत वर्गणी आहे. आमची जी काही वर्गणी आहे, आमची युनियन ही आयटकला संलग्न आहे. आम्ही वर्षाला 200 रुपये आमची वर्गणी आहे. खरं म्हणजे कर्मचारी स्त्री असो पुरुष असो कितीही कामगारांचे सभासद होऊ शकतात आणि एक माफत सभासद जे आहेत ज्यांच्याबद्दल आपण समजून घेतो, जे तुमच्यासाठी काम करतायत त्यांच्या संघटनेचे निदान सभासद होणं हे तर पहिलं कर्तव्य आहे आणि ते व्हावं आपण, अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. दुसऱ्या बाजूला त्या संघटनेला हे जे आम्ही काम करतोय, आता आपल्यासमोर जे बोलतोय, अगदी मुंबईमध्ये 400 गटप्रवर्तकांनी ज्यावेळेस ठिय्या आंदोलन केलं त्यावेळेला अनेक जिल्ह्यातल्या गटप्रवर्तकांनी मला बोलून दाखवलं की तुम्ही जे हे काम करताय हे याला जर यश आलं तर आम्ही निश्चित तुम्हाला भरीव अशा पद्धतीची आर्थिक मदत सहाय्य देणार आहोत. ते होण्यासाठी जी प्रक्रिया जवळ येण्यासाठी तुमची क्षमता जेवढी असेल, तुम्हाला शक्य वाटतं तेवढं तुम्ही गुगल पेमेंटद्वारे किंवा आमच्या युनियनचं बँकेमध्ये खातं आहे त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला पाठवून देऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही सहकार्य करा. तुम्ही किती सहकार्य करताय त्याच्यावर आमचे प्रयत्न कमी पडणार नाहीत. आम्ही त्यासाठी थांबणार नाही, आजपर्यंत थांबलेलो नाही. आणि हा एक लढा जो आहे तो न्यायालयाच्या कक्षेत जाणारा आणि रस्त्यावरचा असा दोन्ही प्रकार आहे. एका बाजूला आंदोलनाची धार आपल्याला वाढवत न्यायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या आता मी तुम्हाला सगळ्या वर्णन केलेल्या आहेत. आणि तुमचा कायदेशीर हक्क बनतो, आधार बनतो, तो फक्त सिद्ध करायला पाहिजे की तुम्ही किती वर्षे काम केलेले आहेत. आम्ही माहिती अधिकाराखाली जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातल्या गटप्रवर्तकांच्या ऑर्डर्स आज आमच्या ऑफिसमध्ये आहेत. त्या आम्ही आणि बऱ्याच गटप्रवर्तकांनीच माहिती अधिकाराखाली त्याची उत्तरं दिलेली आहेत. तर पुरावे म्हणाल तर आमच्याकडं कागदोपत्री पुरावा आहे आणि तोच कोर्टामध्ये सिद्ध होतो. तोंडी बोलण्याला काही अर्थ नसतो आणि त्याच्यामुळे की हे जे सर्व घडते ते आपल्यापर्यंत सुरू आहे. आज आपण सर्व आधुनिक मार्गाचा, तंत्राचा, माध्यमांचा वापर केला पाहिजे. आज संपूर्ण राज्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक विखुरलेले आहेत आणि त्यांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी साधन आहे आज व्हॉट्सअप ग्रुप, दुसरं साधन आहे यूट्यूब चॅनल, तिसरं साधन आहे झूम मीटिंग आणि चौथं साधन आहे गुगल फॉर्म घेऊन त्या पद्धतीने ईमेलद्वारे ती माहिती पाठवून देणे. आज इतक्या सोयी आहेत, कायदेशीररित्या सुद्धा या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामार्फत आम्ही जे निवेदनं पाठवून देऊ त्याची पोच मिळते आणि ते असं म्हणू शकत नाहीत की तुम्ही आम्हाला हे दिलेले नाही. कारण यापूर्वी कसं व्हायचं की निवेदनं दिली की केराच्या टोपलीमध्ये जायचं, आता तसं होणार नाही. तर या सर्व मार्गांचा आपण विचार करा. तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास ठेवणं शक्य आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि अत्यंत काळजीपूर्वक आम्ही हा प्रश्न प्रसिद्ध कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्याने मी बोलत आहे आणि आम्हाला ज्येष्ठ आणि कामगार कायद्यांचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींच्याकडून आम्ही हे आपल्यासमोर बोलतोय आणि त्यामुळे या पद्धतीने वाटचाल सुरू आहे. आणि हे यूट्यूबद्वारे आजच बोलण्याचं कारण हे आहे की आता संप जरी 12 तारखेला सुरू होणार असला तरी या संप सुरू असताना सुद्धा आजपासून सुद्धा या सगळ्या बाबींची पूर्तता करायला पाहिजे. याच्याशी संपाचा काही संबंध नाही आणि त्यामुळे गटप्रवर्तक आणि आशा यांनी खऱ्या अर्थाने आपली जूट ठेवावी, मजबूत असावी आणि आपण आत्ता सुद्धा ही संयुक्तपणे हे आंदोलन करीत आहोत. आपल्या ठोस मागण्या आपण दिलेल्या त्यातल्या महाराष्ट्र शासनाने ज्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कंत्राटी लाभ देण्याचं कबूल केलेलं आहे. तसं पत्र अभियान संचालक धीरज कुमार यांनी आपल्याकडे आलेलं आहे त्यांचं. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला 2000 रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की दरमहा शेवटी मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या चर्चेमध्ये जे सांगितलेलं आहे आणि जे आम्हाला महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे अवर सचिव आहेत
त्यांनी चर्चेमध्ये सांगितलेलं आहे की 10,000 देण्याचा मुद्दा मंत्रिमंडळासमोर आम्ही ठेवलेला आहे आणि 10,000 रुपये मानधनवाढ, त्याचबरोबर आरोग्यवर्धिनीचे 1,500 रुपये हे गटप्रवर्तकांच्यासाठी आहे, आशांच्यासाठी 7,000 रुपये पगार वाढ आहे, भाऊबीज आहे. तर हे यातल्या काही बाबी त्यांनी लेखी आपल्याला यापूर्वी दिलेले आहेत, ते नाही म्हणू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे या तर आपल्याला JR मिळवूनच घ्यायचं आहे, पण या JR बरोबरच समाज योजना करण्याचा जो मुद्दा आहे ते आपण पुश केलं पाहिजे, त्याची प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये या महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो आहे. मी शंकर पुजारी, अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. महाराष्ट्रातल्या आयटक कामगार संघटनेचा मी राज्य सचिव आहे. तर आपण या शंकर पुजारी या नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॉम्रेड शंकर पुजारी असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सर्व गटप्रवर्तकांच्यापर्यंत हा विषय घेऊन जावा एवढी विनंती करून आज मी मुद्दे पूर्ण करीत आहे. आणि आपण जास्तीत जास्त संख्येने गुगल फॉर्म भरावेत. गुगल फॉर्म भरण्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आम्हाला जरूर कळवावे. एवढे बोलून आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.